निर्गम प्रकरण 35 शब्बाथाविषयींचे नियम. मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमविली व त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्बाथ होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये. परमेश्वराप्रीत्यर्थ आणावयाचे अर्पण. निर्गम प्रकरण 25 पदे 1-9. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी. निवास मंडपातील वस्तू. निर्गम प्रकरण 39 पदे 32-43. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे निवास मंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर, प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे आणि दिव्यासाठी तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप व निवास मंडपाच्या दारासाठी पडदा, होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, त्याचे खांब व उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा, निवास मंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणिलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. लोक अर्पण आणतात. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे पुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्याने दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषापाशी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली. आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हाताने विणिलेले तलमसणाचे कापड त्यांनी आणले. आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. सरदारांनी एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे आणली. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली त्यांनी ही अर्पणे आणली. बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक. निर्गम प्रकरण 31 पदे 1-11. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा,
यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठायी आणि दानवंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेविले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलमसणाच्या कापडावर कशिदा काढणारे, वीणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.